श्रीमन्महागणाधिपतये नमः. पेटीचा थोडासा वाढवा. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. स्वान्तानन्दनिमग्नस्वान्तां प्रकरोतु सन्ततं कृपया. यदुनन्दनसुखवाणी वाणी वीणालसत्कराम्बुजा. तबला वाढवा. हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम राम
सम नवनीत प्रिय नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी कृष्ण हरे राम हरि जय जय राम नवल विनोद बिहारी विनोद बिहारी विनोद बिहारी राम राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम शरणागत दीना दीना शरणागत दीना दीना शरणागत दीना शरणी ने करुणा करुणा दृष्टि शरणागत दिना चरणिरत करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरे राजा राम जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम राम हो ये रे कृष्णा तिरीचा बसणारा ये रे कृष्णा तिरीचा बसणारा ये
ये रे औदुंबरी बसणाऱ्या औदुंबरी ये रे औदुंबरी बसणाऱ्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या काषायांबर घेणाऱ्या ये काषायांबर घेणाऱ्या ये रे पायी खडावा घालणाऱ्या ये रे भस्मोद्धूलन करणाऱ्या ये रे दंडक मंडलू घेणाऱ्या ये दंडक मंडलू ये रे दंडक मंडलू घेणाऱ्या ये घेणाऱ्या ये रे घेणाऱ्या कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या स्वभक्त संगे असणाऱ्या ये भक्ताभीप्सित करणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे स्मरता दर्शन देणाऱ्या ये रे स्मरता 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 ये रे स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता 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 ये रे स्मरता दर्शन देणाऱ्या ये वासुदेवाच्या कैवाऱ्या ये वासुदेवाच्या कैवाऱ्या 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 कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या औदुंबरी बसणाऱ्या औदुंबरी बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये रे कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या ये बसणाऱ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रीदेव आदित्य नारायण महाराज की जय जय रघुवीर समर्थ माझा जरा आवाज कमी केला जाईल हे चालू झाल्यावर माझा राम राम थोडा ना आवाज असा ओढल्यासारखं वाटतं आणि गाणं चालू झालं की पेटीचं काहीच येत नाही आवाज थोडा वाढवा पेटीचा क्षणोक्षणी हाची करावा विचार ते शिट्टी मारते का नंतर मला राम राम क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू हा तरावया पार भव सिंधू हा तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हा आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरुनी आवडी संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी हा करावी तातडी परमार्थी व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो हा नये डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हा आयुष्य खातो काळ सावधान हा आयुष्य खातो काळ सावधान
सावधान पंढरीनाथ भगवान की जय. राम प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संतांचे मुकुटमणी असलेले जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. कालच्या पूर्वरंगामध्ये या अभंगाचं थोडंफार विवेचन आपण करून आलेलो आहोत. एकदा अभंग म्हणूया. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जय जय रघुवीर समर्थ. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी क्षणाक्षणाला विचार करण्याचं महत्त्व सांगितलं. आपलं काल ठरलं विचार कुणी करायचा नेमका, तर विचार माणसांनी करायचा. आता पुढचा प्रश्न, विचार कधी करायचा? विचार कधी करायचा? क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला करायचा. आत्ता करायचा, नाही तर मग म्हातारपणी करायचा, नाही तर मग तरुणपणी. असं होत नाही. विचार हा क्षणाक्षणाला घडावा, तो करावा. पण आता जाऊ द्या, अवघड गोष्टी अवघड असतात. अध्यात्मातल्या गोष्टी अध्यात्मात असतात, गाथ्यातल्या गोष्टी त्या माथ्यात नसतात, त्या गाथ्यात असतात. आणि लोक काय संतांचं ऐकतात असं नाही, मनाचे मालक असतात. ते कशाला ऐकायला गेले संतांचं? ते म्हणतात खरं क्षणोक्षणी हाची करावा विचार. पण मला खरं सांगा, क्षणाक्षणाला विचार घडणं शक्य आहे का? एका एका क्षणाला बाबा मी परमार्थाचा विचार केला, अध्यात्माचा विचार केला, तर संसाराचा विचार करू कधी? म्हणतील की नाही लोक. बायका पोरांचा विचार करू कधी? कमावण्याचा विचार करू असं म्हणतात की नाही लोक. एका एका क्षणाला विचार घडणं शक्य नाही. क्षणोक्षणी विचार करणं आत्ताच्या कंडिशनला, आत्ताच्या परिस्थितीला, आत्ताच्या माहोलाला, आत्ताच्या वातावरणाला तो शक्य. हां, मग आता तुकाराम महाराज म्हणतात ते खोटं आहे का? मग जर त्रैराशिक मांडून बघितली पाहिजे. त्या निमित्ताने आपण काही ना काहीतरी देवाचा विचार करावा म्हणून कथा कीर्तन आहे. बरं, उत्सवातली रात्र कशी घालवायची, मग नुसती रिकामी नको मग कीर्तन ठेवा असं नसतं. ते बौद्धिक पाहिजे ना, काहीतरी खुराक पाहिजे डोक्याला. एका एका क्षणाला विचार करणं शक्य नाही. मग आपण तो हवा तसा, जमेल तसा, पाहिजे तसा करतो. मग हे जर शक्य नाही हे खरं असलं तर तुकोबाराय म्हणतात ते खोटं आहे का? हा विचार करणं महत्वाचं आहे. तर त्याचं उत्तर आहे, का बरं क्षणोक्षणी केला पाहिजे. पहिला मुद्दा मी सांगतो आपल्याला, क्षणाक्षणाला विचार का करायचा. याचं कारण मरणाच्या क्षणी भगवंताचं स्मरण व्हावं याच्याकरिता. बरं, आपल्याकडे एक पद्धत आहे, एक सिद्धांत आहे. मरणाच्या क्षणी जो विचार आपल्या मनात येतो त्याप्रमाणे आपली गती असते. मग मरणाच्या क्षणी मांजर आठवलं तर मांजर व्हावं लागतं. ते
जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. जडभरत राजाची कथा माहिती ना भागवतातली आपल्याला. हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला. अंते मतिस्सा गती. ज्याप्रमाणे अंती आपली मती असते त्याप्रमाणे आपली गती होते, हा सामान्य सिद्धांत आहे. मग अंतकाळी भगवंत आठवला तर चांगली गती होते. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हळी तया सांभाळी. अंतर्बाह्य किंवा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये अंतकाळी, शेवटच्या काळी, शेवटच्या क्षणी, शेवटच्या समयाला, शेवटच्या वेळेला देवाचं नाव आलं, देवाची आठवण झाली, चित्तामध्ये देवाचं चिंतन झालं, हृदयाच्या द्वारे देवाचं स्मरण झालं, त्याच्या सुखाला पारावर नाही. कधी? शेवटच्या काळी देवाचं स्मरण झालं तर. मग ते कसं होईल? शेवटच्या क्षणी जर देवाचं स्मरण व्हावं असं वाटत असेल तर आयुष्यभर त्याचा अभ्यास करावा लागेल की नाही. त्याची 2 उदाहरणं मी आपल्याला सांगतो. साधं मॅट्रिकच्या परीक्षेला लेकरू बसलं, मग 10वीची त्यांनी परीक्षा दिली, छानपैकी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, 100% पडले, 99, 98 काय 97 वगैरे. फार अलीकडे येण्याचा जमाना नाही हा. टक्के किती पडले 10वीत? 100%. 95%. हल्ली 60-70चा जमाना राहिला नाही महाराज. त्या कोरोनामध्ये तर एकाला 103% पडले होते, माहिती का तुम्हाला? काय विषय जाऊ द्या. पण 100% पडावेत असं जर वाटत असेल, क्लेवर बॉईज अँड क्लेवर गर्ल्स म्हणतो ना, हुशार आहे, तडफदार आहे, अगदी बुद्धिवान आहे, बुद्धिमती आहे असं आपण म्हणतो ना, तर असे टक्के पडावेत असं वाटत असेल तर वर्षभर पोरग त्याचा अभ्यास करतं का नाही? अभ्यास केल्याशिवाय परीक्षेत मार्क पडतात का? खऱ्या परीक्षेत. बरं इथं 10वीला तरी कॉपीचं ऑप्शन आहे. तिथं शेवटच्या क्षणाची जी परीक्षा असते ना, त्याच्यात कॉपीचं ऑप्शन नाही. सगळे कर्म असे धडा समोर येतात. बरं, माणसाचा प्रॉब्लेम असा असतो, त्याला वाटतं फार जर तो वैतागला असा, नको आता जिंदगी, नको आता आयुष्य, फार कंटाळलो, थकलो, देवाने मला काही दिलं नाही, आमकं झालं तर वगैरे वगैरे, लोक फार डिप्रेशन जाऊन मध्ये काही बोलतात. पण त्यांना असं वाटतं की मेलो म्हणजे सुटलो. काही माणूस मेला म्हणजे सुटतो असं नाही. हे आवाज काही कमी करतात का? नाही ना केला, मला वाटतं असं म्हणून म्हणा. थोडासा वाढवा बरं. राम, हा आता हा ठीक आहे. आता मी सुद्धा वाढवा म्हणत नाही तुम्हाला. माणसाला काय वाटतं? मेलो म्हणजे सुटलो. मेलो म्हणजे सुटत नसतो माणूस. मेलो म्हणजे कसा सुटेल माणूस? अहो, इथून वरी गेल्यानंतर तर आधी मुलाखत घ्यायला तयार असतात माईक घेऊन. किती द्रव्य ते राष्ट्रकार्यी दिलेस, परार्थी कधी शक्ती तू वेचलीस. किती वेळ मच्चिंतनी घालविला, विचारील अंती हरी हे तुम्हाला. किती द्रव्य ते राष्ट्रकार्यी दिलेस, परार्थी कधी शक्ती तू वेचलीस. किती वेळ मच्चिंतनी घालविला, विचारील अंती हरी हे तुम्हाला, वगैरे वगैरे. पण शेवटच्या क्षणाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं असं वाटत असेल तर आयुष्यभर त्याचा अभ्यास केला पाहिजे, म्हणून क्षणोक्षणी. आणि दुसरी गोष्ट, मरणाच्या क्षणी भगवंताचं स्मरण व्हावं असं वाटत असेल तर मरण केव्हा येणार हे माहीत पाहिजे का नाही? बरोबर आहे की नाही? आपल्यापैकी इथे बसलेल्यांना किती जणांना माहिती की मी या क्षणाला मरणार आहे? मरणारे जाऊ द्या हो, मरणाची आठवण असली तरी पुरस्कार देऊ आपण. भागवतामध्ये परीक्षिताला गॅरंटी होती की मी 7 दिवस जगणार आहे शाप मिळाल्यानंतर. आपल्याला आहे का तेवढी गॅरंटी? कुणाचं तसं होऊ नये. मी अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा वगैरे वगैरे जरी खरं असलं तरी गॅरंटी किती जणांना आहे? मी इतकी वर्ष जगू शकतो, नाही, कुणाला गॅरंटी नाही. त्यामुळे क्षणोक्षणी करायचा. का? कारण मरण कधी येणार हे माहीत नाही, म्हणून क्षणोक्षणी करायचा.
आणि मरणाच्या क्षणी भगवंताचं स्मरण व्हावं असं वाटत असेल तर आयुष्यभर त्याचा अभ्यास करावा लागतो, म्हणून क्षणोक्षणी विचार करायचा. मग तुम्ही म्हणाल क्षणोक्षणी विचार करणं शक्य नाही शक्य. मग काय करायचं? त्याला एक शास्त्रीय सिद्धांत ज्ञानोबरायांनी सांगितला. मला आता विस्ताराला वेळ नाही, फार बोलायला गेल्यावर भरपूर काय 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 निघतं, पण एक सिद्धांत सांगतो आणि बाकी संक्षिप्त विचार सांगून पूर्वरंग आटोपता घेतो. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्हाला 24 घंटे देवाचं नामस्मरण करणं शक्य नाही ना, नका करू. तुम्हाला 8 प्रहर देवाचं नामस्मरण करणं शक्य नाही ना, अजिबात करू नका, काही बंद नाही. तुम्हाला 1 घंटा देवाला देणं नका देऊ. मग 1 घंटा नको तर अर्धा घंटा सुद्धा देवाला देऊ नका. मग 15 मिनिटं नको, काय करायचे तेवढे? मग 15 मिनिटं नको तर 2 मिनिटं सुद्धा नको म्हणाले. ज्ञानोबराय म्हणतात बरं का, मी नाही म्हणालो. ज्ञानोबराय काय म्हणतात, 2 मिनिटं नका देऊ. मग किती? एक सुद्धा नको. निमेष म्हटले, मिनिटाला निमेष. मग 1 क्षण. अहो, क्षण सुद्धा फार मोठी गोष्ट झाली. तुम्ही काय करा, 1 निमिष द्या म्हणाले. निमिष. निमिष शब्दाचा अर्थ काय ठाऊक आहे? आपली पापणी लवल्यानंतर ती उघडायला जेवढा वेळ लागतो, आपण पापणी मिचकतो की नाही, असं त्याला म्हणतो डोळे मिचकणं. त्याला किती वेळ लागतो उघडायला? जास्त काळ आपण असे लख्ख डोळे उघडे ठेवून बघू शकत नाही, म्हणून पापणी अशी लवते. ते डोळे बंद होतात आणि पुन्हा चालू होतात. तेवढा म्हणजे अगदी क्षणापेक्षा सुद्धा कमी असलेला कालावधीनं त्याला निमिष म्हणतात. मी पापणी लावण्याची गोष्ट करतोय बरं का. कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना बुवांकडे साथीदारांकडे बघत असताना असं एवढंच. जे झोपलेत त्यांना म्हणत नाही मी, हां, जे झोपलेत त्यांच्या गोष्ट करत, ते तास डोळेच उघडत नाहीत त्यांचे. निमिष म्हणजे काय असतं? पापणी लावणं. तेवढा वेळ देवाला देणं शक्य आहे ना? अहो, तेवढा वेळ जर देवाला देणं आपल्याकडून शक्य नसलं तर आपल्या इतके जगताच्या पाठीवर काय सांगू आता, त्यांना शब्द सुद्धा वापरता येत नाही मला. शास्त्रांनी सांगितलं, देवाला 1 निमिषभर सुद्धा ज्याची द्यायची तयारी नाही, त्या एवढा मूर्ख जगामध्ये कोणी नाही. जे कोणीच आपले नसतात त्यांना आपण आपलं 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 म्हणून डोक्यावर चढवून मिरवतो. आत्तापर्यंत जगामध्ये जो कोणीही आपला नाही आणि ज्याच्याशिवाय सगळ्या गोष्टी होऊ शकतात, जो अध्यात्माच्या परमार्थाच्या आड येतो, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून, जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. अशा सगळ्यांना आपण डोक्यावर चढवतो. आणि जीवनामध्ये आणि मृत्यूनंतर जो खरीखुरी आपली सोबत निभावणारे, साथ देणारे अशा देवाची आणखी ओळख सुद्धा आपल्याला पटलेली नसते. ही आपल्या जीवनाची विडंबना आहे, हे आपल्या जीवनातलं वैगुण्य आहे. आणि याकरिता म्हणून आपल्याला सांगतो, 1 निमिष देवाला द्या. कोण म्हणतं? ज्ञानोबराय म्हणतात. ते म्हणतात, तरीगा ऐसे करी यया 8 पहारा माझारी. 8 प्रहर 24 घंटे. त्या 24 घंट्यांमध्ये 1 घंटा नको, अर्धा घंटा नको, 1 मिनिट नको, 1 क्षण नको, 1 निमिष. मोठके निमिष भरी देत जा. 1 निमिष द्या म्हणे देवाला. मग काय होईल? मग जे का निमिख. त्याचा परिणाम सांगतात, त्याची फलश्रुती सांगतात. मग जे का निमिख. ज्या प्रकारे निमिख असतात, देखेल माझे सुख. कोण म्हणतं? भगवान म्हणतात, त्या निमिषामध्ये माझं सुख जसं जीवात्म्याला कळतं. आपण पहा ना, भजन रंगात आलं ते, जरा त्या मुलांना शांत करा बरं. मग जे का निमिख, देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. एका निमिषामध्ये, एका त्या भगवत चिंतनाच्या कालावधीमध्ये जसं आपल्याला सुख वाटतं, त्या सुखापुढे संसाराचा आनंद हा क्षुल्लक वाटतो, अत्यंत क्षुल्लक वाटतो. आपण पहा ना, भजन रंगात आलो खूप. मगाशी आलं होतं ना,
पंचपदी रंगात आली, हरिपाठ रंगात आला, भोवत्या मजा आली खूप करायला. एवढ्या सगळ्या भारावलेल्या वातावरणातून पुन्हा घरी जावं वाटत नाही. म्हणजे खरंच जर मनातून त्याच्यात सहभागी झालो असलो तर मग पुन्हा वाटतं घरी गेल्यावर काय तीच भांडी, तीच आदळापट, तीच बायको, तोच नवरा वगैरे वगैरे वगैरे. आता तोच असतो. पण संसाराच्या किटकिटी नको वाटतात. का किटकिटी नको वाटतात? कारण संसार हा दुःखावह आहे. संसार दुःख मुळच वेगळं सांगण्याची गरज नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आपण विचार करून बघा. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. संसार करून इथं कुणी सुखी झालंय का? खरं सांगा. आता जाऊ द्या, घरादाराचं इथं मांडायचं नसतं, पण तरी पण संसार करून खरंच कुणी सुखी झालंय का? नाही, न होऊ शकत. कोणीही संसार करून सुखी होऊ शकत. मी त्याला एक प्रमाण देतो आपल्याला. संसारामध्ये सुखाचा विचार नाही. परमार्थामध्ये ज्याप्रमाणे सुखाचा विचार आहे आणि संसारामध्ये ज्याप्रमाणे दुःखाचा विचार आहे, त्याप्रमाणे परमार्थामध्ये दुःखाचा विचार नाही आणि संसारामध्ये सुखाचा विचार नाही. मी आपल्याला सांगतो. समजा जर मी उद्या तुम्हाला म्हटलं की मी उद्या पंतप्रधान होणार आहे, एवढे गप्प बसलात. आता काही जणांना वाटतं मी होणार आहे, मी प्रधान होणार आहे वगैरे. ते होत नसतात, तो भाग विनिराळा. पण मी म्हटलं तुम्हाला मी पंतप्रधान होणार आहे. आमच्याकडे कीर्तनकार होते. त्यांना गावकऱ्यांनी उभाच केलं निवडणुकीला आणि इतका प्रचार दणकावून झाला, इतका प्रचार दणकावून झाला. फारच त्यांनी रस घेतला. त्यांना वाटलं आता निवडून येतो काय की. कीर्तनाला हजारो लोकांची गर्दी. त्यांच्या घरी होते 14 जण, मत पडले 7. निवडून येणं एवढा सोपा भाग नसतो. पण समजा मी तुम्हाला म्हटलं मी पंतप्रधान होणार आहे, मला पैसे लागले का विचार करायला? संसारामध्ये राहून पंतप्रधान पदाचा विचार तर केला ना मी. विचार करायला काही लागलं का मला? अजिबात काही लागलं नाही. जसं संसारात राहून पंतप्रधान पदाचा विचार करता येतो, पण संसारात राहून सुखाचा विचार सुद्धा करता येत नाही. एवढा हा विचार गंभीर आहे. विचारच करता येत नाही, अजिबात विचार करता येत नाही. इतका हा दुःखमय, दुःखावह संसार, दुःख मूळ चहूकडे इंगळ. ऐक ना, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, सारखी तळमळ असते. त्याच्यामुळे खरा परमार्थाचा आनंद आपल्याला त्या निमिषामध्ये, त्या क्षणामध्ये मिळाला की आपल्याला संसाराचा आनंद त्या परमार्थाच्या आनंदापुढे क्षुल्लक वाटतो. प्रत्येकाचा अनुभव आहे, प्रत्येकाचा अनुभव आहे. आपण शोधून पहा आपल्या जीवनामध्ये कधी हा अनुभव आला असेल तर. मग काय होतं? संसाराचा आनंद तो क्षुल्लक आहे, तो दुःखावह आहे. मग त्या आनंदापुढे परमार्थाचा आनंद श्रेष्ठ आहे असा माणूस पुन्हा 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 विचार करत त्या परमार्थाकडे जायला लागतो. जे जे का निमिख माऊली म्हणतात, देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. हळूहळू हळू विषयांच्या मध्ये अरुची माणूस घ्यायला लागतो. विषयांच्या मध्ये म्हणजे संसारामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार आदी आदींच्या मध्ये, घरामध्ये, दारामध्ये आदी आदी सगळ्या विषयोपभोगां अरुची नको का, याच्यापेक्षा आनंद चांगला मला मिळालाय ना परमार्थामध्ये. असं करत 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 मनुष्य स्वतःचं चित्त कधी प्रपंचातून काढून घेतो आणि पूर्ण परमात्म्याचा होऊन जातोय त्याची त्यालाही कळत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोधे केले घर रीते. एकदा विठ्ठलाने देह भरला की हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मच आपोआप आपलं घर सोडून जायला लागतं. कारण देह तर विठ्ठलाने भरला. त्यामुळे त्याला उदाहरण देतात ज्ञानोबाराय, मग पुनवेहून जैसे शशिबिंब दिसेन दिसे, हारपत अवसे नाहीची होय. पौर्णिमेचा चंद्र, संपली पौर्णिमा आणि मग अमावस्येकडे दिवसक्रमणा चालू झाली. मग हळूहळू प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आदी आदी एका एका कळेने चंद्र कमी होतो की नाही, का वाढत जातो?
पौर्णिमेचा पूर्णाकार चंद्र अमावस्येकडे जायला लागतो, तसा एका एका कळेने कमी होतो. चतुर्दशीला जवळपास नाहीसा होतो, अमावस्येला तर पूर्णच दिसत नाही. त्याप्रमाणे हा आपल्या अंतःकरणातला प्रपंचाच्या पौर्णिमेचा चंद्र जसा परमार्थाच्या अमावस्येकडे जायला लागतो, तसं आपला चित्तरूपी चंद्र एका एका कळेने प्रपंचातनं कमी व्हायला लागतो आणि हळूहळू परमार्थाच्या अमावस्येकडे जायला लागतो. आणि हळूहळू ते चित्त प्रपंचाच्या पौर्णिमेच्या चंद्राच्या रूपाने उरतच नाही. आणि जशी परमार्थाची अमावस्या उदयाला येते तसं चित्त त्या प्रपंचातून नाहीसं होतं आणि परमार्थाचं शुभ्र अवकाश उरतं. हा निमिषाच्या चिंतनाचा परिणाम, निमिषोनिमिष म्हणजे क्षणाच्या चिंतनाचा परिणाम क्षणोक्षणापर्यंत गेला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. कसा? क्षणापासून क्षणोक्षणापर्यंत. एकदम होत नसतं ते, पण आपल्याला भेटलेला वेळ आपण असा वाया घालवतो की लॉटरीत लागलाय जसं काय. समर्थ रामदास स्वामी वर्णन करतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. याचं गांभीर्य असून सुद्धा आपल्याला ते कळत नाही. हळूहळू सगळा वेळ निघून जातो. ते नाट्यपद नाही का, दिन गेले, आणि समर्थांच्याही शब्दामध्ये घटका गेली पळे गेली तास वाजे जणांना. आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. घटका गेली पळे गेली तास वाजे घणाना. घटका गेली पळे गेली तास वाजे झणाना. आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले. एक प्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले. चारी प्रहर संसाराच्या, चारी प्रहर संसाराच्या, चारी प्रहर संसाराच्या सावटीने नेले हो. चारी प्रहर संसाराच्या सावटीने नेले हो. घटका गेली पळे गेली तास वाजे जणांना. आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. रात्र काही झोप काही स्त्री संग गेली. रात्र काही झोप काही, रात्र काही झोप काही स्त्री संग गेली. ऐशा आठा प्रहरांची, ऐशा आठा प्रहरांची, ऐशा आठा प्रहरांची वासलात झाली हो. ऐशा आठा प्रहरांची वासलात झाली हो. घटका गेली पळे गेली तास वाजे जणांना. घटका गेली पळे गेली तास वाजे जणांना. आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. राम कार्य म्हणाना. राम कार्य म्हणाना. जय जय रघुवीर समर्थ. आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. नाश व्हायला आला आयुष्याचा, तरी पण देवाचं स्मरण आपण करत. आता तुम्हीच नाही म्हणालात बरं का.
क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला कशाचा करायचा? भवसिंधू तरणाचा करायचा. सोपा विचार आहे बरं का. अगदी एवढा विचार सांगतो आणि पूर्वरंगामध्ये थांबू. कसं आहे, लोकांना वाटतं अध्यात्म म्हणजे फारच कठीण आहे, फारच काही अवघड नाही. मी तुम्हाला सांगतो ना, भवसिंधू तरून जायचं असेल तर कसा विचार करायचा. मुळात भवसिंधू या शब्दाचा अर्थ काय? हे फारच शिट्टी मार्तकडे. भवसिंधू शब्दाचा अर्थ काय? भवसिंधू शब्दाचा अर्थ, भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. का बरं या संसाराला सागराची उपमा दिली मला सांगा. त्याचं एक शास्त्रीय विश्लेषण आपल्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये केलं. फार गंभीर विषय बरं, फार गंभीर विषय. नाथ महाराज म्हणतात, हा संसार सागर कसा आहे? सागरामध्ये लाटा असतात का नाही? लाटा. त्याप्रमाणे या संसारातही लाटा असतात. समुद्रामध्ये भोवरे असतात, त्याप्रमाणे संसारातही भोवरे असतात. समुद्रामध्ये मगरी असतात, नक्र असतात, सुसरी असतात, त्याप्रमाणे या संसारामध्ये सुद्धा असतात. कशा? शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात, याचे सकळ जळ क्षार, माझी सावजे अनिवार, एक एक चराचर गिळले साचार निरशक्ती. लाटांवरी अचाट लाटा, मोहाचिया अतिदुर्घटा, आदळती अविवेक तटा, धैर्याचिया काठा पाडीत. अहंकुवावो वाजता थोरू, अवघाची खवळे सागरू, मी माझे नि गजरे घोरू, अतिदुर्धरू गरजत. नाना वासनांचा वळसा, पाहे पा भवत आहे कैसा, येथ तरावया दिवसा, नाही सहसा सुरवरा. काम पर्वतांची शिखरे, विषमे भासती अपारे, आशे इच्छेचे वरी थोरे, झाडे विषयांकुरे वाढली. संकल्प विकल्पांचे मीन, निंदेच्या सुसरी दारुण, ब्रह्मद्वेषाचे नक्र पूर्ण सागरी जाण तळपती. कसा आहे म्हणाले हा सागर? याचे सकळ जळ क्षार, खारटे म्हणाले. जेवणात खारट काय असतं? मीठ. मग मिठाचा वापर किती करतो आपण? का मीठच खातो? मिठाचा वापर जेवणाच्या ताटात जेवढा असतो तेवढा संसाराचा वापर जीवनाच्या ताटात पाहिजे बरं. काही काही जण म्हणतात, महाराज म्हणतात संसार करायचा नाही, संसार करायचा का नाही करायचा? एकच सांगा. एक जणांनी विचारलं मला, संसार करायचा का नाही करायचा? आता एक प्रसंग आठवते, मी विठ्ठल पंतांच्या उत्तर रंगाच्या कथेत सांगल. पण मला सांगा ना, आपण नदीत तरून जाताना जहाजीतून जातो, बरोबर आहे की नाही? होडीतून जातो, नावेतून जातो. या तटावरून त्या तटावरती जात असताना आपण नावेतून जातो, जहाजीतून जातो. ती जहाज त्या पाण्यात असते, ती नाव त्या पाण्यात असते, पण पाणी त्या नावेत असतं का? बरोबर आहे की नाही? या तटावरून त्या तटावरती जाताना, ओलांडून जाताना, तरून जाताना जहाज पाण्यातून जाते, पण पाणी जहाजेत नसतं. जहाज पाण्यात असते, पण पाणी जर जहाजेत गेलं तर काय होईल? त्याप्रमाणे जहाज म्हणून आपण संसारात राहायचं, पाणी म्हणून संसाराला आपल्यात राहू द्यायचं नाही. याला म्हणायचं संसार न करणं. संसाराचं काय होतं माहिती का? संसार असा चिटकतो आपल्या अंगाला, फेविकॉल असतो ना तसा. अगदी माणसाच्या अंगाला संसार एवढा चिटकतो, तुम्हाला सांगतो. इतक्या गोष्टी, इतका कचरा आपल्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये भरलेला असतो. त्या मनाला स्वच्छ करावं लागेल ना कधीतरी. काही काही जणांना तर फारच त्या संसाराचं स्मरण असतं. एक आजीबाई माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या, काय सांगावं महाराज, भजनामध्ये माझं मन लागत नाही. म्हणलं कसं काय लागत नाही? जप करायला बसले की 10 वर्षापूर्वी सासूबाईशी झालेले भांडणच आठवतात म्हणली मला. आता काय करावं काय यांच्या भांडणाला, मला सांग. काही विचार करतात लोक. याचे सकळ जळ क्षार, माझी सावजे अनिवार. काय एक एक शब्द येतो.
लाटांवरी अचाट लाटा. आपण पहा, एखादा निश्चय आपण करतो की मी असं वागेल, मी तसं वागेल, मी खोटं बोलणार नाही, मी हिंसा करणार नाही, मी अपरिग्रह म्हणजे साचवणार नाही, वगैरे वगैरे. पण लाटांवरी अचाट लाटा येत असताना अशी एक मोहाची लाट येते जबरदस्त. मी आता सिंचन करणार नाही. अपरिग्रह नावाचा एक प्रकार आहे बरं का अष्टांग योगामध्ये. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे 8 प्रकारचे योग आहेत. 8 पायऱ्या आहेत. आणि त्यामध्ये यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. आणि नियम म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 प्रकारचे यम. आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 प्रकारचे नियम. या यम आणि नियमांना कमावलं तर मग आसन वगैरे वगैरे जे करतो ना आपण सकाळी जिम मध्ये जाऊन, नाही तर टीव्ही समोर लावून, त्याला आसन. मग प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम वगैरे वगैरे. ते केव्हा मला सांगा, डायरेक्ट 10वीत जातो का आपण, का पहिली, दुसरी, तिसरी असं असतं? तसं याला सुद्धा पाहिजे आहेत ना. पहिली म्हणजे यम आहे, दुसरी म्हणजे नियम आहे, मग तिसरी म्हणजे आसन आहे, चौथी म्हणजे प्राण, असं असतं की नाही? लोकांचा फार मोठा प्रश्न असतो, बुवा किती दिवस झाले व्यायाम करते पण माझं डोकंच दुखतं, कंबरच दुखती, गुडघेच दुखतात, हातच दुखतात. अहो मला सांगा ना कसं राहील ते? यम नियम जर धड केले नाहीत तर आसन प्राणायाम फळ कसे देतील? त्यामध्ये समजा आपण निश्चय, माझा तो विषय नव्हता, त्यामध्ये समजा अपरिग्रह नावाचा, अपरिग्रह शब्दाचा अर्थ साठवायचं नाही जास्त. आपलं तसं नसतं, येऊ द्या. आणि दरवेळेस दसरा काढताना नवरा बायकोचे भांडणं होतात की नाही? ते मी पुन्हा पुन्हा म्हणतो, घरचं इथं सांगायचं नसतं, पण ते घरचं सांगितल्याशिवाय लोकांना आपलंसं सुद्धा वाटत नाही. 50-50 वर्ष झाली भांडी जपून ठेवतात. अहो राहू द्या, तुम्हाला काही कळत नाही, माझ्या माहेरून आलंय हां असं म्हणू काय त्याचं प्रेम असतं त्या भांड्यांवर. अपरिग्रहाचं फळ आहे. अपरिग्रह स्थैर्य जन्म कथनता संबोधा. जाऊ द्या, तो विषय वेगळा जातो पुन्हा. पण साठवायचं नाही असं एखाद्याने निश्चय केला की अशी जबरदस्त, तुम्हाला सांगतो, दुकानात गेल्यानंतर जळीची साडी दिसते, मग मोह आवरत नाही. मोहाची या अति दुर्घटा. कसा आहे संसार? लाटांवरी अचाट लाटा, मोहाची या अति दुर्घटा. मग ती साडी घेतल्याशिवाय राहावत? ती जर साडी घेतल्या नाही तर घरी रात्रीचं जेवण नवऱ्याला मिळेल का नाही हे सुद्धा सांगता येत नाही. आदळती अविवेक. बरं, अविवेक असतो, काय करावं हे समजत नाही. विवेक म्हणजे काय करावं आणि काय करू नये. अविवेक म्हणजे काय करावं हेही कळत नाही, काय करू नये हेही कळत नाही. अविवेक नावाच्या तटावरती त्या मोहाची अति दुर्घट लाट आदळली की काय होतं? आपण जो निर्धार केला होता, आपण अपरिग्रही राहायचं, परिग्रह करायचा नाही, तर या धैर्याच्या काठाला पाडणारी ती लाट होते. असा संसार आहे. प्रत्येकाच्याच घरात असेल. अगदी आपण खूप ठरवतो की चिडायचं नाही, आणि अशी काहीतरी प्रसंगोत्पत्ती होते, असं काहीतरी जीवनामध्ये प्रसंग येतो की चिडल्याशिवाय भागतच नाही. अहंकुवावो वाजता थोरू. हा अहंकार तर भलता असतो. असा हा भवसिंधू आहे. विस्तार कितीही करता येईल, पण असा भवसिंधू तरुण जायचा असेल तर काय करायचं? निश्चय करायचा, निर्धार करायचा की मला असं. साधी गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. आधीच्या वर्षी माझ्या अंगामध्ये हे दुर्गुण होते, मग माझ्या त्या दुर्गुणांचं शमन झालंय का? अगदी काय सांगू तुम्हाला. समोर बसू नका, पाठीमागे जाऊन बसा, कीर्तनामध्ये जागा नाही असं जरी म्हटलं ना तर लोकांना राग येतो. मला म्हणले, अगदी असं बोट करू मला. आता हा कोण असतो त्याची त्याला कळलेली नाही. आणि नंतर पाठीमागे जाऊन बसल्यावर कळतं, नाही अरे तिथं जो आवाज येत होता तोच इथं यायला लागलाय.
विनाकारण चिडचिड झाली की नाही. अशा प्रकारचे दुर्गुण ठरवून जो नष्ट करतो तो भवसिंधू तरणाचा विचार करत. चांगला विचार करणं हा भवसिंधू तरुण जाण्याचा विचार आहे. प्राथमिक स्टेप त्याला आपल्याकडे थिंक पॉझिटिव्ह असं म्हटलं. सकारात्मक विचार हाच भवसिंधू तरुण जाण्याचा विचार आहे. तरावया पार भवसिंधू, हा भवसिंधू तरुण जाण्याचा विचार करावा. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे, एक न एक दिवस जाणार आहे. देवाचा देह अजरामर आहे, आपला देह नाशिवंत आहे. तो जरा आणि मरणाने युक्त आहे. मी काल सांगितलं आपल्याला, अंगं गलितम पलितम मुंडन दशन विहीनं जातन तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत त्याशा पिंडम भज गोविंदम. देह जाणारे असा विचार केला ना की आपोआप देव आठवतो, आपोआप देव आठवतो. कसा विचार करायचा? कुणी करायचा? माणसांनी करायचा. कधी करायचा? क्षणोक्षणी करायचा. कशाचा करायचा? भवसिंधू तरुण जाण्याचा विचार करायचा. आणि काय डोळ्यासमोर ठेवून करायचा? तर मरण डोळ्यासमोर ठेवून करायचा. या देहाच्या धर्माचं वर्णन करताना ज्ञानोबांनी सांगितलंय ना, नाशिवंत देह जाणार सकळ. ज्ञानोबा काय म्हणतात? घोंगडी उपमा दिली. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगली रे, आम्हासी का कान्होबा कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी, कान्होबा कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगली रे, आम्हासी का दिली वांगली रे, कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंदे मिळोनी, स्वगत सच्चिदानंदे मिळोनी, स्वगत सच्चिदानंदे, स्वगत सच्चिदानंदे मिळोनी, स्वगत सच्चिदानंदे मिळोनी. शुद्ध सत्वगुण, शुद्ध सत्वगुण विणली रे, विणली रे, विणली रे. हो स्वगत सच्चिदानंदे मिळोनी, स्वगत सच्चिदानंदे मिळोनी, शुद्ध सत्वगुण विणली रे. षड्गुण गोंडे रत्न जडित तुझ,
कशी आहे कान्होबाची घोंगडी. षड्गुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे कान्होबा. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा. षड्विकार षड्वैरी मिळोनी. षड्विकार षड्वैरी मिळोनी तापत्रयाने विणली रे. षड्विकार षड्विकार षड्वैरी मिळोनी तापत्रयाने विणली रे. विणली रे विणली रे. फाटून गेली नवाठाई फाटून गेली तित्वा आम्हासी दिधली रे. कान्होबा 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 तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगली रे कान्होबा. आम्हासी का दिली वांगली रे कान्होबा. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा 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 तुझी घोंगडी. तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगली रे. वांगली शब्दाचा अर्थ फाटकी. षड्विकार षड्वैरी मिळोनी तापत्रयाने विणली रे. नवाठाई नवद्वारे पुरे देही. फाटून गेली ती तो आम्हासी दिधली रे. अशा जरामरणाने युक्त देहाने जर अजरामर परमात्म्याला प्राप्त करायचं असेल तर क्षणोक्षणी विचार करणं याच्याशिवाय दुसरा पर्याय जगतामध्ये उपलब्ध नाही. याचं कारण जरामरणाने युक्त असलेल्या या नरदेहाच्या माध्यमातूनच अजरामर परमात्म्याला प्राप्त करून घेण्याची सोय आपल्याला अध्यात्मशास्त्राने करून दिली. येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारी चिडापडे. अशा प्रकारे नाशिवंत देह हा देह जाणार हे डोळ्यासमोर ठेवून विचार करायचा. कशाच्या माध्यमातून करायचा. म्हणाले संत समागमी धरोनी आवडी. संतांच्या समागमात आवड धरायची आणि मग करावी तातडी परमार्थी. परमार्थाला तातडी करायची. तातडी करायची म्हणजे काय. मी एके ठिकाणी सांगितलं घाईत करावी तातडी परमार्थी, तेव्हापासून कानाला खडाच लावला विस्तृत सांगण्यासाठी. एके ठिकाणी सांगितलं करावी तातडी परमार्थी. दुसऱ्या दिवशी एक आजोबा माझ्याकडे आले, म्हणाले बुवा मी तातडी केली परमार्थाला. म्हणलं काय केलं नेमकं. ते म्हणाले 2 मिनिटात 10 माळा ओढल्या रामनामाच्या. म्हणले याला तातडी म्हणत नाहीत काका,
ते म्हणाले मग तातडी म्हणजे काय? म्हणलं समजा तुम्हाला 8 वाजता मुंबईला जाण्याची बस धरायची आणि घरून निघायला 7:45 वाजले, जिभेला चटका लागूस तोवर बायकोने केलेला चहा पीत बसलात, कसं बस रिक्षा केली, धडपडत स्टँडवर गेलात आणि 7:55 तुम्ही ती 8 वाजता मुंबईला सुटणारी बस पकडली. तातडी केली की नाही? केली की नाही तातडी? फार गडबड केली, तगमग केली, निघून गेली बस, तर मग पुन्हा 2-3 घंटे आपल्याला बसावं लागेल असा विचार मनामध्ये करून खूप तातडी, खूप घाई, खूप गडबड करून कशी बशी तुम्ही ती बस गाठली. आता बस गाठल्यानंतर तातडी केली, मग आता बसमध्ये बसल्यानंतर तातडी करून काही उपयोग आहे का? बसमध्ये बसेपर्यंत मनुष्य घाई करतो, रेल्वे पकडेपर्यंत मनुष्य, रेल्वेमध्ये बसल्या बसल्या बसमध्ये बसल्या उगाच इकडं असं करतो का मनुष्य? एकदा बसमध्ये बसलं की सगळे सूत्र ड्रायव्हरच्या आणि कंडक्टरच्या हातात असतात का नाही? त्याप्रमाणे परमार्थाला आरंभ करण्याकरिता तातडी करायची. एकदा देवाच्या पूजेला, ध्यानाला, जपाला बसलं की सगळे सूत्र तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि आदित्य नारायणाच्या हातामध्ये देऊन स्वतः मोकळं व्हायचं. याला म्हणायचं करावी तातडी परमार्थी. चालू करायला तातडी करायची, संपवायला तातडी करायची नाही. तुका म्हणे येथे न चले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विणा. चालू करण्याकरिता तातडी करायची, चालू केल्यावर तातडी करण्यात अर्थ नाही. अशा प्रकारे तुका म्हणे अहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. इहलोकीच्या व्यवहारामध्ये डोळ्यात धूर घातल्याप्रमाणे मनुष्याने राहू नये. विस्ताराला वेळ नाही, पण जगद्गुरु तुकोबारायांनी 6 प्रश्नांचं उत्तर या अभंगाच्या माध्यमातून दिलं. कुणी विचार करायचा? माणसांनी. कधी करायचा? क्षणोक्षणी. कशाचा करायचा? भवसिंधू तरुण जाण्याचा विचार करायचा. काय डोळ्यासमोर ठेवून करायचा? आपलं मरण डोळ्यासमोर ठेवून विचार करायचा. कशाच्या माध्यमातून करायचा? संत संगतीच्या माध्यमातून. आणि काय टाळून करायचा? तर प्रपंचात प्राप्त होणाऱ्या सुखाचा अडथळा टाळून, किंबहुना प्रपंचात प्राप्त होणाऱ्या सुखामध्ये अडकणं अशी वृत्ती टाळून मनुष्याने विचार करायचा. तुकोबाराय पूर्वरंगाच्या अभंगात सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ, जाणार सकळ. पंढरीनाथ भगवान की. मध्यंतरामध्ये भजन आवडलं होतं, आणखी एक म्हणा.
गावा राम राम गावा राम गावा राम गावा राम गाव विसावा विसावा राम जी विसावा राम गावा राम गावा राम गावा राम कल्याणाचे जे कल्याणाचे जे कल्याणाचे जे कल्याण राघोबाचे गुणगान राघोबाचे गुणगान राम गावा राम राम गावा राम गावा राम गावा राम मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल मंगलाचे जे मंगल मंगलाचे मंगलाचे मंगल राम कौसल्यचा राम कौसल्यचा राम कौसल्यचा राम गावा राम राम गावा राम गावा राम गावा राम राम कैवल्याचा राम कैवल्याचा राम कैवल्याचा राम कैवल्याचा रामदासा विमानी रामदासा विमानी रामदासा अभिमानी 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 रामदासा अभिमानी राम गावा राम गावा राम विसावा राम विसावा राम गावा राम गावा राम राम गावा राम
सगळ्यांनी शांत चित्ताने भगवंताचं भजन करायचं. पाठीचा कणा ताठ, हाताने टाळी, मुखाने नाम आणि डोळ्यांनी भगवंताचं रूप पाहून अत्यानंदाने भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन व्हायचे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सर्वांनी टाळी वाजवायची. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 हो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव
राजानां पतित पावन सीताराम रघुपति राघव राजानां पतित पावन सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की श्रीदेव आदित्य नारायण महाराज की जय जय रघुवीर समर्थ। असित गिरि समं स्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानाम् ईश पारन्न याति नमः पार्वती पतये। अशी प्रार्थना विठ्ठलपंतांनी काशी विश्वेश्वराच्या चरणी केली। आळंदी ते काशी विश्वेश्वर असा त्यांचा प्रवास। बरं, काल काय झालं होतं, त्यांनी विवाह केला खरा, पण तीव्र लाट आली संन्यस्त होण्याची आणि सारखं बायकोला म्हणायचे मला संन्यास घ्यायचा आहे, अनुमती दे, मला संन्यास घ्यायचा आहे, अनुमती दे, आणि सारखं 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 म्हणायला लागले। एक दिवस रुक्मिणीबाई चिडल्या आणि म्हणाल्या जा जा म्हणे दिधला अवसरू, काय करायचंय ते करा। आता तुम्ही म्हणाल विठ्ठलपंतांना घ्यायचाच होता संन्यास, तर बायकोला विचारायची काय गरज आहे? काही काही जण काही प्रश्न विचारतात महाराज, काय सांगू तुम्हाला। आता एका जणांनी मला प्रश्न विचारला बायकोचीच परमिशन का पाहिजे? आता काय सांगावं त्यांना? त्यांनी प्रश्न विचारल्यावर मी त्याला असं सांगितलं, हा बाब्या संन्याशी होऊ शकतो का नाही हे फक्त बायकोच सांगू शकते, म्हणून बायकोची परमिशन लागते। आता काय पुन्हा पुन्हा का विचारत होते विठ्ठलपंत? कसं आहे, आमच्या एका संन्याशी महात्म्याकडे एक माणूस आला, ज्याला खरंच संन्याशी व्हायचं आहे ना, तो मागचा पुढचा विचार करत नाही। बरं, एक त्या महात्म्याकडे एक मनुष्य आला आणि म्हणाला महाराज मी संन्यास घेऊ का लग्न करू? ते महात्मा म्हणले निसंशय लग्न कर म्हणाले तू। मग तो म्हणतो तुम्ही का संन्यास घेतला? ते महात्मा म्हणाले असला फालतू प्रश्न माझ्या मनात आलाच नाही म्हणून मी संन्यास घेतला। म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी, त्या महात्म्याचं स्तर वेगळा, त्या मनुष्याचा स्तर वेगळा। ज्याच्या अंतःकरणाचा मनोनिर्धार असतो त्याला अशा विचारणीची गरज नसते किंवा संभ्रमाची आवश्यकता नसते, पण प्रत्यक्ष संन्यासी होत असताना काही लिगली कारभार करावा लागतो। आता झालं नरोवा कुंजरोवा म्हणजे काय, त्यांनी ते पडत्या फळाची आज्ञा मानली, मनातून रुक्मिणीबाईंनी थोडीच आज्ञा दिली होती, त्या चिडून म्हणाल्या होत्या, पण गरजेल तो करेल, पडेल काय, बोलेल तो करेल काय वगैरे वगैरे म्हणी आपल्याला ठाऊक, हे खरंच गेले आणि काशी विश्वेश्वराला प्रार्थना केली। त्या रामानंदांच्याकडे गेली, यती रामानंद स्वामी, आणि त्यांना विनवायला लागले महाराज आत्तापर्यंत संसार करून थकलो आणि आपण असे आहात संसार अग्नि प्रतप्तान मधुवचन सुधा लाहददम वैद्यवर्यम, आणि विनवणी करायला लागले, प्रार्थना करायला लागले। आ तारा मज तारा भवातुनी, तारा मज तारा धिन धाधा धिन, तारा मज तारा भवातुनी, तारा मज तारा। संसाराच्या पंकी फसता बसेल गमावुनी पंढरीनाथा, संसाराच्या पंकी फसता संसाराच्या पंकी फसता बसेल गमभूमी
पंढरीनाथा भीषण भवरात्रिया कैसे पाहू सुख निरा भवातुनी तारा मद तारा भवातुनी तारा मद तारा तारा मद तारा तारा मद तारा मला तारा ते म्हणाले तुझं लग्न झालंय का तुझं लग्न झालंय का ते म्हणाले लग्न करून काय करायचे महाराज म्हणजे खरंही सांगितलं नाही आणि खोटंही सांगितलं नाही झालं त्यांची संन्यास दीक्षा झाली विठ्ठलपंत गृहस्थाश्रमातनं पुन्हा संन्यास आश्रमामध्ये आले विधिवत त्यांची संन्यास दीक्षा अशा प्रकारची संपन्न झाली आणि संन्यास दीक्षा झाल्यानंतर त्यांचं नाव चैतन्याश्रम स्वामी असं झालं आणि चैतन्याश्रम स्वामी झाल्यानंतर छानपैकी त्यांनी भगवंताचं ध्यान करावं भगवंताची पूजा करावी दररोज काशी विश्वनाथाच्या चरणी विनंती करावी आळवावं सारखं भजन करावं सारखं भगवान महादेवाच्या भजनामध्ये त्यांनी तल्लीन असावं आणि जे काही विधिविधान संध्या वंदन आदी आदी जे काही संन्यासाचे कर्म सांगितले त्या सर्व प्रकारच्या कर्मांना करावं भगवत ध्यानामध्ये भगवत वचनामध्ये भगवत परमार्थामध्ये भगवत नामस्मरणामध्ये स्थिर असावं संन्यासाचा धर्म काय सांगितला वेदांत वाक्येषु सदा रमन्तो भिक्षान्न मात्रेण च तुष्टिमन्तः अशोकवन्तः करुणैकवन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः वेदांत वाक्यांचं श्रवण भिक्षान्न मात्रेण च तुष्टिमन्तः भिक्षान्न मात्राने तुष्टी अशोकवन्तः शोक करायचा नाही करुणैकवन्तः करुणावंत असावं आणि कौपीन धारण करून राहावं अशा प्रकारच्या संन्यासाच्या धर्माचं पालन करत करत आता चैतन्य आश्रम स्वामी आपलं जीवन क्रमू लागले आणि कालांतराने यती रामानंद स्वामी तीर्थयात्रेला निघाले कोण रामानंद स्वामी म्हणजे ज्यांनी विठ्ठलपंतांना संन्यास दीक्षा दिली आणि विठ्ठलपंतांचे चैतन्य आश्रम केले आणि ते आपली तीर्थयात्रा करत 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 आळंदीला आले पहा बरं का कथा किती विलक्षण आहे विठ्ठलपंत ही तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले होते आणि रामानंद स्वामी सुद्धा तीर्थयात्रा करीत 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 आळंदीला आले बरं आता विठ्ठलपंतांनी कशी बशी अनुमती घेऊन पडत्या फळाचीच जणू आज्ञा मानून म्हणजे रुक्मिणीबाईंच्या मनात नसताना संन्यास दीक्षा घेतली पण रुक्मिणीबाई काय आजच्या काळातल्या नव्हत्या माझ्या मनासारखं झालं म्हणून उठाव केला माझ्या मनासारखं झालं नाही म्हणून धरणं केलं आंदोलन केलं उपोषण केलं केस टाकली असं काही नव्हतं झालं आपलं प्रारब्ध आलिया भोगासे असावे सादर असं म्हणून त्यासुद्धा जीवन क्रमू लागले म्हणजे नेमकं काय करायचं त्यांनी दररोज सिद्धेश्वराच्या अंगणामध्ये असलेल्या सुवर्ण पिंपळाला 1000 प्रदक्षिणा घालायच्या बरं का काय तपस्वी असतील हो दोघंही नवरा बायको इकडे ते संन्याशी झाले त्यांचं तप चालू आहे इकडे रुक्मिणीबाई आपला नवरा आपल्याला सोडून गेला म्हणून खचून बसल्या नाहीत त्यांनी जीवनाचा त्याग केला नाही न नैराश्य जीवनामध्ये बाळगलं आपल्या कर्तव्याचा बोध त्यांना झाला आणि दररोज 1000 प्रदक्षिणा 1000 प्रदक्षिणा त्या स्वर्ण पिंपळाल्या कराव्या दररोज विष्णू सहस्रनाम म्हणावं दररोज महादेवाच्या चरणी जाऊन बसावं महादेवाचं नामस्मरण करावं आणि अशा प्रकारचं तपाचरण करत त्यांनी सुद्धा त्यांचा दिवस घालवावे त्यांनी सुद्धा त्यांचं आयुष्य घालवावं उगाच ज्ञानेश्वर महाराज जन्माला येत नसतात पोटी पिढ्यानपिढ्या जेव्हा पुण्याचा संचय होतो पिढ्यानपिढ्या जेव्हा भक्तीचा संचय होतो तेव्हा सत्पुरुष अवताराला येत असतात प्रभुराम जन्माला यावे म्हणून दशरथ महाराजांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला स्वतः सूर्यवंशामध्ये दिलीपासारखा दिव्य राजा रघुसारखा महापराक्रमी राजा अज किती किती महान राजे झाले किती किती तपश्चर्या तेव्हा रामराय अवताराला आले का उगाच यायला काय ते काय रिकामे होते काय कृष्ण जन्माला यावे पुढ्यान पिढ्या तपश्चर्या झाली माऊली जन्माला यावे पिढ्यान पिढ्या तपश्चर्या झाली रामदास स्वामी जन्माला यावे पिढ्यान पिढ्या तपश्चर्या झाली रावण किंवा कंस जन्माला यावे म्हणून त्यांच्या बापाने साधा सत्यनारायण तरी केला होता का
राक्षस जन्माला यायला वेळ नसतो लागत. म्हणून हे आजकालचे लोक आहेत ना, आपल्याकडे उगच हे नाही येत, त्याला एक विशिष्ट गर्भसंस्कार कशाला म्हटलं. जेव्हा आईच्या उदरामध्ये ते अर्भक लेकरू असतं तेव्हा मातेने जाऊन कथा ऐकावी, कीर्तन ऐकावं, भागवत वाचावं, रामायण वाचावं, देवळात जाऊन बसावं, भजन करावं, आरती करा वगैरे वगैरे, तेव्हा चांगले संस्कार होतात ना. लेकरू पोटात असताना हाणामारीचे पिक्चर पाहणारे माईच्या पोटी राक्षसच जन्माला येतील. साधी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये मिरॅकल चमत्कार वगैरे नाही. त्या वेव्ज, त्या लहरी, ते अर्भक आपल्या मनामध्ये साठवत असतं. सारखं त्यांनी तपश्चर्येमध्ये आपलं जीवन घालव. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि यती रामानंद छानपैकी यात्रा करत 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 आळंदीला आले. महादेवाचं दर्शन घेतलं. छान श्लोक म्हटला, श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्माले पस्रग पिनृकरोटी परिकरः अमंगल्यम शीलंतव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसि नमः पार्वती पतये हर हर महादेव. आणि महादेवाचा श्लोक म्हटला. बाहेर आले. या बाई स्वर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालत होत्या. हां, एका घटिकेनंतर हे रामानंद स्वामी कुठल्याही एका स्थळावर थांबत नसत असा उल्लेख आहे. पण त्या तपस्विनीच्या तेजाकडे पाहून रामानंद थबकले असा उल्लेख आहे चरित्रात. मी कालच म्हटलं, एखाद्याकडे पाहिल्यानंतर प्रसन्न वाटावं, तसं त्या तेजस्विनी तपस्विनीकडे पाहिल्यानंतर रामानंदांच्या अंतःकरणामध्ये एक अद्वितीय अशा प्रकारची प्रसन्नता त्यांच्या मनाला वाटली. आणि फार छान वाटलं. घटकाभर पाहत बसले, ही बाई किती तपश्चर्या करते, किती भगवंताचं मनातून करते, किती पहा, आपण जे जप जाप्य, आपण जे अध्यात्म, आपण जे साधन करतो ना, संतांच्या दृष्टीत ते आलं की संत आपलं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे संतांच्या दृष्टीत रुक्मिणीबाईंनी केलेलं साधन आलं असा उल्लेख आहे की रुक्मिणीबाईंच्या तेजाकडे पाहून रामानंद स्वामी त्या ठिकाणी थांबले आणि सहस्र प्रदक्षिणा पूर्ण झाल्या रुक्मिणीबाईच्या. असं महादेवाच्या रावळासमोर विठ्ठलपंतांचे गुरु म्हणजे रामानंद स्वामी उभे आहेत. आणि कोणीतरी संन्यासी दिसतो, कोणीतरी साधू दिसतो, बैरागी दिसतो. त्यामुळे रुक्मिणीबाईंनी लांबून त्यांना नमस्कार केला. लांबूनच केला. मनामध्ये आनंद सुद्धा होता, दुःख सुद्धा होतं, कारण आपला नवरा आपल्याला सोडून याच वाटेवर गेला. लांबून आपला नमस्कार केला आणि रामानंद स्वामी बोलून गेले, अष्टपुत्रा सौभाग्यवती बोले रामानंद यती. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. अष्टपुत्रा असं म्हणताच रुक्मिणीबाई लागल्या हसायला. आता ते हसणं उपरोधक होतं. रामानंद स्वामींना कळलं. ते म्हणाले, काय झालं बाई? रुक्मिणी माता म्हणतात, देवा तुम्ही म्हणालात अष्टपुत्रा सौभाग्यवती बोले रामानंद यती सती बोले संन्यासी पती आशीर्वचका देतसा. महाराज, माझा नवरा मला सोडून संन्याशी झाला आणि तुम्ही मला असा आशीर्वाद देता, अष्टपुत्रा सौभाग्यवती. त्रिकाळाला जाणणारे, अंतर्ज्ञानी, भूत भविष्य वर्तमान जाणणारे महात्मा असून सुद्धा असा आशीर्वाद तुम्ही मला कसं काय दिला? बरोबर हेरलं रामानंद स्वामी, कारण त्यांना माहिती आळंदीचाच माणूस आपल्याकडे आला होता. आळंदीचेच विठ्ठलपंत. काय तुझ्या नवऱ्याचं नाव? मग आता आधीच्या काळात एकेरी नाव घेत नव्हते. मग सांगितलं उखाण्यामधून वगैरे, विठ्ठलपंत असं नाव. विठ्ठलपंत ते आळंदीचे कुलकर्णी नाव? हो, कुलकर्णी नावाचं. मूळ आपेगावला राहणारे. हो. अरे, रामानंद स्वामींनी आपली अर्धी तीर्थयात्रा टाकून दिली. आता तीर्थयात्रेला जाता जाता ते दक्षिणेत जाणार होते पुढे.
पण साक्षात भगवान विश्वेश्वरांचा आणि सिद्धेश्वराचा दृष्टांत त्यांना झाला. उलट्या पावलाने पुन्हा काशीला गेले आणि चैतन्याश्रमांना गाठलं. चैतन्याश्रम स्वामी, लगेच चैतन्याश्रम स्वामी हजर झाले. म्हणाले, महाराज आज्ञा करा. ते म्हणाले, तुमच्या पत्नीच्या विरोधामध्ये तुमच्या पत्नीची इच्छा नसताना तुम्ही संन्याशी झाला कस काय? आज्ञा दिली होती, म्हणाली तुम्ही जा जा म्हणे तिथला अवसर, असं म्हणाली होती. ती म्हणाली होती, पण मनातून कुठं म्हणाली होती? तुम्ही आपलं सारखं टुमणं लावलं म्हणून जा म्हणाली. ती मनातून कुठं म्हणाली? ते काहीही असो, आता पुन्हा तुम्हाला गृहस्थाश्रम स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. गृहस्थातनं हे संन्याशी झाले होते आणि संन्यासाश्रमामधनं पुन्हा गार्हस्थ, पुन्हा गृहस्थाश्रम, पुन्हा विवाहबद्ध होणं म्हणजे आधीच्या काळी दिव्यच होतं बरं का. हल्ली तसलं काही विचार करण्याचं कारण नाही. हल्ली कोणी स्वतःला संन्याशी म्हणवतं, कोणी स्वतःला गृहस्थ म्हणवतं. काय पाप करायला लोकांना लाज सुद्धा राहिल्या नाही. तो म्हणजे मी हे पाप करतो आणि मला याची शिक्षा, अशी भावनाच राहिली नाही मनुष्याची. पाप भीरू वृत्तीच राहिली नाही. पण आता पुन्हा गार्हस्थ स्वीकारायचं संन्यासाश्रमातनं दिव्यच आहे. कसं स्वीकारणार? अवघड आहे, शक्य नाही. पण आपले गुरु म्हणतात, म्हटल्यानंतर यत्किंचित सुद्धा किंतु विठ्ठलपंतांनी मनामध्ये आणलं नाही, अजिबात आणलं नाही. देवा महाराज पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारायचा, आत्ता स्वीकारायचा म्हणाले. काढून टाका संन्यासाचे वस्त्र, छानपैकी पंचकाष्टी धोतर घाला, उपर्ण गळ्यामध्ये घाला, तुळशीची माळ गळ्यात, ऊर्ध्वपुंड्र गंध लावावं आणि पुन्हा सुखाने आळंदीला जावं. का महाराज? मला भगवंताची आज्ञा आहे. स्वतः महादेव येऊन दृष्टांत देतात रामानंद स्वामींना. ही गोष्ट काही थोडकी नाही. आणि म्हणून रामानंद स्वामींची आज्ञा प्रमाण मानून चैतन्याश्रम म्हणजे विठ्ठलपंतांचे उत्तराश्रमी आपल्या पुन्हा पूर्वाश्रमामध्ये जाताना यत्किंचित सुद्धा विचार न करता केवळ आपले सद्गुरुनाथ, केवळ आपले गुरुदेव म्हणतात म्हणून गृहस्थाश्रमामध्ये गेले आणि आळंदीला जाऊन सुखाने संसार करू लागले. छानपैकी आता त्यांचा संसार चालू झाला. बरं, आता लोक नाव ठेवणार नाहीत का? प्रचंड नाव ठेवलं. लोक अहो किती त्रास दिला तुम्हाला सांगू. आला संन्याशी, आला बायकोसोबत राहायला आला, वगैरे वगैरे, इतकं हिणावलं, इतकं चिडवलं. पण आपल्याला खरं सांगतो, जीवनामध्ये वागत असताना एक वाक्य नेहमी लक्षात ठेवावं, लोकमान्यतेपेक्षा शास्त्रमान्यता महत्त्वाची असते. तस्मात् शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थितौ. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. ज्ञानोबराय वर्णन करतात. काय? लोकमान्यतेपेक्षा शास्त्र मान्यता महत्त्वाची असते. पण महत्त्वाची गोष्ट ही की शास्त्र मान्यतेपेक्षा सुद्धा सद्गुरू मान्यता महत्त्वाची असते. कारण सद्गुरू मान्यता हीच शास्त्र तयार करते. विठ्ठलपंत म्हणाले, मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम. पण देवा घरचे ज्ञात कोणा, देवाच्या घरचं ज्ञात कोणालाच नसतं. नाही म्हणाले. तुम्ही म्हणाल मग कशाला संन्यास घेतला? याचं कारण आहे, कीर्तनामध्ये सगळ्यांनाच तुष्ट करायचं असतं. ज्योतिषी लोकांच्या दृष्टीने पाहायला गेलं ना, तर आपल्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये भावी प्रतिबंध नावाचा दोष असला ना की या जन्मात लेकरं होत नसतात. विठ्ठलपंतांच्या कुंडलीमध्ये भावी प्रतिबंध नावाचा दोष आहे. त्यांना त्या जन्मात लेकरं होतील असं नाही. म्हणून पहिला जन्म संपला. संन्यास म्हणजे स्वतःच श्राद्ध करून संन्याशी व्हावं लागत असतं. गृहस्थ सोडला म्हणजे पहिला जन्म संपला. संन्यास म्हणजे दुसरा जन्म आणि पुन्हा गृहस्थाश्रम म्हणजे तिसरा जन्म. आणि आता पिढ्यान पिढ्या केलेली तपश्चर्या फळाला आली. स्वतः चारदेव यांच्या उदरी अवताराला आले. लोकांच्या प्रचंड भयंकर अशा त्रासातून तावून सुलाखून निघालेले हे महात्मा सगळ्यांचाच विरोध पत्करतात. सगळ्यांनीच यांना विरोध केला.
पण लोकांनी विरोध करून सुद्धा लोकांच्या प्रती प्रेम भावना जे ठेवतात ना त्यांना साधू म्हणतात. साधूंची व्याख्या करताना विवेक चूडामणीमध्ये श्रीमदाद्य शंकराचार्यांनी सांगितलं, शांता महांतो निवसंती संतो वसंतवल्लोकहितंचरंतः तीर्णा स्वयं भीम भवार्णवं जना न हेतुनान्यान अपि तारयन्तः. अहेतुना अन्यान जनान अपि तारयन्तः शांताः महांतः निवसंती संतः वसंतवल्लोकहितंचरंतः. विस्ताराला मला वेळ नाही, पण अहेतुक करुणा करणारे, अकारण करुणा करणारे हे संत आणि प्रत्यक्ष 4 देव त्यांच्या उदरी अवताराला आले. शंभू होई निवृत्ती देव जाणा, शंभू होई निवृत्ती देव जाणा, शंभू होई शंभू होई निवृत्ती देव जाणा, शंभू होई निवृत्ती देव जाणा. स्वये विष्णु माऊली देव ज्ञाना, स्वये विष्णु स्वये विष्णु माऊली देव ज्ञाना. विधाता तो सोपान देव होई, विधाता तो सोपान देव होई. मुक्ती देसी मुक्ती देसी मुक्ती तो तेथ येई, शंभू होई निवृत्ती देव जाणा, शंभू होय शंभू होय शंभू होय शंभू होय. ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. स्वतः भगवान ज्ञानेश्वर महाराज विष्णूंनी ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार घेतला. स्वतः भगवान महादेवांनी निवृत्तीनाथांच्या रूपात, स्वतः चित्कला मायेने मुक्ताबाईच्या आणि स्वतः ब्रह्मदेवांनी सोपान काकांच्या रूपात अवतार घेतला. आणि या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या उदरी 4 देव अवताराला आले. कथा फार विस्तृत आहे, फार मोठी आहे, पण मला सांगण्याचा उद्देश, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे, अशा प्रकारे आपल्या गुरुवाक्यांना शास्त्र मानून विठ्ठलपंतांनी पुन्हा संन्यासाश्रमातनं गृहस्थाश्रम स्वीकारला खरा, पण नंतर देहांत प्रायश्चित्त सुद्धा घेतलं. तदनंतर माऊलींचं हे सारं जे चरित्र आहे, पण मुख्यत्वाने या 4 दिव्य बालकांचा अवतार कशामुळे झाला याला एकमेव कारण मला असं वाटतं की विचार कसा करावा, तर आपल्या सद्गुरूंच्या दृष्टीने विचार करावा. संत संगतीने उमज, सोयरोबानाथांचं वाक्य आहे. संत समागमी धरोनी आवडी, पूर्वरंगात जगद्गुरु तुकोबारा यांचं वाक्य. संत समागमामध्ये आवड धरायची, याच्याकरिताच ते काशीला गेले होते ना, याच्याकरिताच त्यांनी सर्व घाट घातला ना. पण आपले गुरु महाराज अशा प्रकारचं करायला सांगतात, आपल्या गुरु महाराजांनी हे करायला सांगितलं तर मी तेच करणार, अशा पद्धतीने जो विचार करतो त्याच्या जीवनामध्ये धन्यतेचा अनुभव त्याला प्राप्त होतो. आणि आपण म्हणतो मी गुरूंची सेवा करतो, मी गुरूंची सेवा करतो. फार सेवा केली नाही तरी चालतं, परमसेवा करावी. परमसेवा कशाला म्हटलं? ज्ञानोबाराय म्हणतात, स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. आपल्या सद्गुरूंचा जो मनोभाव असतो,
आपल्या सद्गुरूंची जी इच्छा असते ती जीव प्राणपणाला लावून पूर्ण करणं, यालाच परमसेवा असं म्हटलं. आणि अशा प्रकारची संत संगती, अशा प्रकारची स्वामींची सेवा, अशा प्रकारची सद्गुरूंची भक्ती, अशा प्रकारचा संतांचा समागम विठ्ठलपंतांनी आपल्या जीवनामध्ये केला. आणि त्याचं फळ प्रत्यक्ष 4 देव त्यांच्या उदरी अवताराला आले. आयुष्य जगत असताना विचार कसा करावा, तर संतांच्या संगतीच्या माध्यमातून शुद्ध पद्धतीने करावा, हे विठ्ठलपंतांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. याचंच विश्लेषण पूर्वरंगाच्या अभंगात तुकोबाराय करतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. हे चिदान दे गा देवा तुझा विसरण, बाबा गुण गायन आवड. हो न लगे मुक्ती धन संपदा संत संगती, सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, माझे गुण गायन आवडी हेचे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमारा, लंबोदर पीतांबर फडीवर बंधना. वामनापूर्ती खालील लुटांगण बंदीन चरण, प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै. अच्युतं केशवं रामनारायणं, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभम्. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता, उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.